देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांनी प्रचाराची मोहीम सुरू केलेली आहे। देशामध्ये तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे। मुंबईमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील ज्या काही लोकसभेच्या 6 जागा आहेत त्या जागेसाठी सर्व पक्षांनी आपली प्रचार मोहीम युद्ध पातळीवर सुरू केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी या कुर्ला परिसरामध्ये बघू शकताय की उत्तर मध्य मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रचाराची रॅली आज या कुर्ला परिसरामध्ये निघालेली आहे। ज्या प्रकारे आता प्रचार चालू आहे तर विजयाची कमान ही उज्ज्वल निकम साहेबांनी ऑलरेडी पकडलेली आहे आणि चांगल्या प्रकारे प्रचार होत आहे। पूर्ण हिंदू तर आहेच पण मुस्लिमही यात सामील होऊन महायुतीचा प्रचार करतायत, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। असंच प्रचार राहू द्या, येणाऱ्या महायुतीचं सरकार हे 100% येणार। असं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम साहेबांना बऱ्यापैकी मनसेकडनं प्रतिसाद चांगल्या प्रमाणे दिला जातो। इतर शेलचे पण लोक आहेत आणि साहेबांनी जसं आदेश दिल्यानुसार आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि उज्ज्वल निकम येतील याची खात्री आहे 100%। 101 साहेबांनी आदेशानुसार आम्ही काम करणार आणि निकम साहेबांना निवडून देणार। पूर्वी महागाई कमी होती, आता महागाई वाढलेली आहे। पूर्वी गॅस सिलेंडर कमी होता, आता वाढलेला आहे। तर असं असताना BJPला जर लोकांनी काम याचं कारण असं आहे महागाई मला वाटतं नारीचा शत्रू आहे। मला मागे करतात विधवा मांडला मला घेत नाही ग्रुपमध्ये हे BJP लोक शिवसेनेवाले एका विधवेला घेतात हे हटवतात। अरे काय नाही नेता बिता काय नाही, कमल मेट्रो बनवली काय नाही, भिकारी तर भिकारी वडापावला पण तरसतात, नुसतं पाणी देतात आणि फळत फटाकडे पैसे वेस्ट करतात। भरघोस मतांनी निवडून येणार हीच आमची सर्वांची आणि सर्व माहितीची ताकद आहे। मतदारांनी मतदान का द्यावं, कुठल्या मुद्द्यावर? आज ज्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी मत द्यावी हीच आमची इच्छा आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि त्या राम मंदिराचं आज एवढे भव्य दिव्य असं मंदिर उभारलं हीच आमची आज इच्छा पूर्ण केली, त्यामुळे आम्ही मत देणार हेच। लोक इतके उत्साहीने आनंदी आहे की मोदी साहेबांनी अतिशय एक उत्तम देशभक्त असा उमेदवार दिलेला आहे। लोकांनी मन बनवलेलं आहे की कधी एकदा 20 तारीख येते आणि आम्ही कमळाचे बटन दाबतो असा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे। आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून हे बोलत नाही आहे, आम्ही तळागाळात गल्लीत काम करणारे कार्यकर्ते आहोत। लोकांनी मन बनवलेलं आहे की उज्ज्वल निकमजी यांची निशाणी कमळाचे बटन हे दाबून 20 तारखेला भरघोस मतांनी त्यांना विजयी बनवायचा संकल्प मतदारांनी केलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता कुर्ला परिसरामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भव्य रॅली आज निघालेली आहे। मी गुणवंत दागा, DRV न्यूज, मुंबई।